नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक आयुर्वेदिक होममेड तेल जे केस गळणं, टक्कल पडणं, केस पांढरे होणं, डॅन्ड्रफ, केसांची वाढ न होणं या सगळ्या प्रॉब्लेम्सवर रामबाण उपाय आहे। हे तेल पूर्णपणे घरगुती आहे, कोणताही साईड इफेक्ट नाही। लहान बाळांपासून मोठ्यांपर्यंत हे तेल सगळं वापरू शकतात। आणि आजकाल आयुर्वेदिक आदिवासी तेल हे मार्केटमध्ये खूप जास्त फेमस आहे। त्यामध्ये काहीतरी 80 किंवा 120 घटक ॲड केलेले आहेत। पण यामध्ये मी तुम्हाला कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स ॲड केले आहेत, कोणते कोणते घटक वापरलेले आहेत आणि त्या घटकांचा आपल्या केसांसाठी काय फायदा होतो हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। या सगळ्या घटकांचा केसांना खूप जास्त प्रमाणात फायदा होतो आणि हे तेल मी आज लोखंडी कढईमध्ये बनवणार आहे, कारण त्याचाही केसांसाठी खूप मोठा फायदा आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। हे तेल कसं बनवायचं याची फुल प्रोसेस, फुल व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि स्टेप बाय स्टेप किती प्रमाणात आपल्याला तेल घ्यायचं आहे, कोणते कोणते तेल, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की। तर मंडळी, सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की हे तेल बनवण्यासाठी कोणते कोणते तेल आपल्याला लागणार आहेत। तर सगळ्यात आधी खूप महत्त्वाचं असं तेल आहे ते खोबरेल तेल। कच्चं खोबरेल तेल आहे, घाण्याचं घेतलेलं आहे, लाकडी घाण्याचं शुद्ध तेल आहे, तुम्ही तर बघू शकता इथे। तर हे तेल आपल्याला लागणार आहे। कच्चं खोबरेल तेल केसांना डीप पोषण देतं आणि केसांची मुळं सुद्धा खूप मजबूत करतं। केस कोरडे होत नाही आणि केसांना जे काही फाटे फुटतात तर ते कमी प्रमाणात होतात आणि लहान बाळांसाठी सुद्धा हे सर्वात जास्त सुरक्षित सुद्धा आहे। त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे रोजमेरी ऑइल। आता हे अल्प्स ब्रँडचं आहे, हे काही कच्च्या घाणीचं वगैरे नाही आहे, हे मी असं मेडिकलमधनंच घेतलेलं आहे। रोजमेरी ऑइलने सुद्धा केसांची नवीन वाढ होते, हेअरफॉल कंट्रोल करतो आणि टक्कल पडणाऱ्याची जी काही जागा असते तिथे नवीन केस उगवण्यास मदत सुद्धा करतं आणि स्कॅल्प सर्क्युलेशन सुद्धा वाढवतो। त्यामुळे रोजमेरी ऑइल सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर इथे मी वापरणार आहे तिळाचं तेल। आता हे सुद्धा मी लाकडी घाण्याचं शुद्ध असं तेल घेतलेलं आहे। तिळाचं तेल सुद्धा केस गळणं कमी करतं, केसांना नैसर्गिक काळेपणा देतं, डॅन्ड्रफ आणि कोरडी त्वचा कमी करते, त्यामुळे हे सुद्धा तेल खूप उपयोगी आहे। त्यानंतर इथे मी घेतलंय मोहरीचं तेल, म्हणजे मस्टर्ड ऑइल। हे सुद्धा तेल लाकडी घाण्याचं आहे। मोहरीचं तेल स्काल्पमध्ये उष्णता निर्माण करून केसांची वाढ वाढवते, रक्तप्रवाह सुधारतं आणि केस आपले दाट आणि मजबूत सुद्धा करतं, त्यामुळे हा सुद्धा तेल तुम्ही नक्की वापरा। त्यानंतर इथे मी घेतलेला आहे बदामाचं तेल। हे सुद्धा मी लाकडी घाण्याचंच तेल घेतलेलं आहे। बदामाचं तेल केसांना शाईन आणि स्मूथनेस देतं, ड्राय आणि फ्रीझी केसांसाठी खूप उपयोगी आणि केस तुटणं सुद्धा कमी करतं। आता मी या आयुर्वेदिक केस तेलामध्ये निलगिरीचं तेल सुद्धा वापरलेलं आहे। निलगिरी तेल हे खूप शक्तिशाली नैसर्गिक तेल आहे, त्यामुळे याचा उपयोग खूप कमी प्रमाणात करायचा असतो। याने डॅन्ड्रफ आणि खाज कमी करते, स्काल्प साफ ठेवते, केस गळण्यापासून मदत होते, केस गळणे कमी करण्यास मदत होते, डोक्याला थंडावा सुद्धा देते। निलगिरी तेल हे कधीही जास्त प्रमाणात वापरायचं नाही। 1 लिटर तेलासाठी फक्त 8 ते 10 थेंब पुरेसे आहेत आणि थेट स्काल्पवर निलगिरी तेल लावायचं नाही डायरेक्टली। नेहमी खोबरेल तेल किंवा तिळाच्या तेलात मिसळूनच वापर करायचा आहे आणि लहान बाळांसाठी तर निलगिरी तेल अतिशय कमी किंवा नाही वापरलेलं चांगलं। अगदी नवजात बालकापासून ते 2 वर्षांच्या बाळांसाठी निलगिरीचं तेल नाही वापरलं तरी चालतं। त्यानंतर आता आपण जाणून घेऊया हर्ब्समध्ये कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत। सगळ्यात आधी कडुलिंबाची पावडर आहे। ही पावडर, आता कडुलिंबाचा पाला सुकवून अशी ही मी पावडर बनवलेली आहे। कडुलिंब पावडरमुळे डॅन्ड्रफ, खाज, फंगल इन्फेक्शन कमी करते आणि स्काल्प सुद्धा साफ ठेवते। त्यानंतर उवा सुद्धा होऊ देत नाही। त्यानंतर दुसरं इन्ग्रेडियंट आहे मेथीचे दाणे। मेथीचे दाणे केस गळणे थांबवते, डॅन्ड्रफ कमी करते, केस मऊ आणि मजबूत बनवते। कलोंजी म्हणजेच ब्लॅक सीड्स, याने काय होतं, हेअर थिनिंग थांबवते आणि केस दाट करते, स्काल्प हेल्दी ठेवते। या आहेत आळशीच्या बिया म्हणजेच फ्लॅक्स सीड्स, केसांना प्रोटीन देते, केस तुटणे आणि स्प्लिट एंड्स कमी करते, केस सरळ आणि चमकदार बनवण्याचं काम फ्लॅक्स सीड्स करतात। त्यानंतर आपण वापरणार आहोत आवळा पावडर। आवळा पावडरने केस पांढरे होणं थांबतं आणि केसांना नैसर्गिकरित्या काळेपणा आणि स्काल्पला थंडावा सुद्धा देते, त्यामुळे आवळा पावडर ही नक्की वापरा। त्यानंतर कढीपत्त्याची पानं। कढीपत्त्याची पानं केस पांढरं होणं थांबवते, हेअरफॉल कंट्रोल करते, केसांना जाडी आणि मजबूती सुद्धा देते।
कांदा केसांची नवीन वाढ वाढवतो. त्याने टक्कल पडणाऱ्या जागेवर केस उगवायला सुद्धा मदत होते आणि केस गळणे सुद्धा कमी करतो. त्यामुळे कांद्याचा वापर सुद्धा नक्की करा. जास्वंदीची पानं किंवा फुलं केसांची वाढ वेगाने वाढवते. केसांना मऊ सिल्की बनवते आणि केस गळणं सुद्धा थांबवते. त्यामुळे जास्वंदीची अशी पानं किंवा हे जी काही कळ्या आहेत ते तुम्ही वापरू शकता. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहेत तेल बनवण्यासाठीचं आणि हे सगळे घरगुती आहे. काही असं विकतचं नाही आहे. फक्त तेल जे आहे ते तुमच्या चॉईसनुसार तुम्ही घेऊ शकता, कोणते तेल तुम्हाला वापरायचे आहेत ते. त्यानंतर आता हे तेल बनवण्यासाठी आपल्याला लोखंडी कढई लागणार आहे. आता लोखंडी कढईमध्येच तेल का बनवायचं, तर लोखंडी कढईमुळे तेलात नॅचरली आयर्न मिळतं आणि मिसळतं सुद्धा. आयर्नमुळे केसांची मुळं अधिक मजबूत होतात, हेअरफॉल कमजोरी कमी होते. आयुर्वेदात लोखंडी भांड्याचा वापर फारच महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे लोखंडी कढईत जर हे तुम्ही तेल बनवलं तर तेलाचा रंगसुद्धा चेंज होतो आणि ते जास्त इफेक्टिव्ह होतं. सगळ्यात आधी आता कढई छान गरम करून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपलं जे मेन तेल आहे म्हणजेच खोबरेल तेल, तर हे सगळ्यात आधी ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे नाशिकला थंडी आहे त्याच्यामुळे थिजलेलं आहे खोबरेल तेल. इथे आता मी खोबरेल तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता मी हे माझं 300 ml खोबरेल तेल होतं, त्यामध्ये आता मी हे बदामाचं तेल टाकणार आहे. हे 50 ml बदामाचं तेल आहे. हे पूर्णपणे मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. तिळाचं तेल जे आहे तेच मी या बदामाच्या तेलाच्या बॉटलमध्ये घेतलेलं आहे. 50 ml मी तिळाचं तेलसुद्धा ॲड करते. त्यानंतर हे मोहरीचं तेल आहे. मोहरीचं तेल जास्त आपल्याला वापरायचं नाही आहे, त्यासाठी मी हीच बॉटलचा मेजरमेंट ठेवलेला आहे. आता हे 50 ml ची बॉटल आहे, तर मी ही अर्धी बॉटल घेतलेली आहे, म्हणजे 25 ml आपण मोहरीचं तेल घेतलेलं आहे. हे खूप डार्क असतं त्यामुळे थोडं घेतलं तरी चालतं. रोजमेरी ऑइल आहे. हे अगदी 2 किंवा 3 थेंब ॲड करायचे आहेत. बस, दॅट्स इट. गिरेचं तेल आहे. तर हे आपल्याला एकदम थोडंच घ्यायचं आहे. मी याच झाकणाच्या मेजरमेंटने घेते. बस झालं एवढं. तेल आपले टाकून झालेले आहेत. यामध्ये आता आपण सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपले टाकणार आहोत. ही कडुलिंबाची पावडर आहे, ती आता आपण पहिले ॲड करणार आहोत. फेस येणार आता. त्यानंतर आवळा पावडर, मेथीचे दाणे, कलोंजी आणि आळशीच्या बिया. आता हे सगळे छान उकळवून घ्यायचेत आपल्याला. हे तेल आता मंद आचेवरच उकळायचं आहे, गॅस फास्ट करायचा नाहीये. त्यानंतर कांदा टाकायचा आहे. कढीपत्त्याची पानं, जास्वंदीच्या कळ्या, जास्वंदीची पानं. आता हे तेल 10 ते 15 मिनिटं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून झालेत, फक्त भीमसेन कापूर टाकायचं राहिले. जेव्हा हे तेल आता उकळून आपण गॅस बंद करू, मंद आचेवरच हे सगळं उकळवायचं आहे. आणि जेव्हा गॅस बंद करू आणि थोडं कोमट असं तेल झालं की तेव्हा आपल्याला भीमसेन कापूर घालायचा आहे. जसं जसं आता वेळ वाढत जातो, म्हणजे आपण आता आपलं तेल उकळवायला सुरुवात करून 10 मिनिट झालेले आहेत. त्या 10 मिनिटामध्ये बघा सगळा फेस हा गायब झालेला आहे आणि हे आपलं तेल तयार झालेलं आहे. कलर तुम्ही पाहू शकता तेलाचा कसा आलेला आहे. आता आणखी 5 मिनिटं आपल्याला हे उकळवायचं आहे. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही सगळी प्रोसेस मी स्लो फ्लेमवरच केलेली आहे. मीडियमसुद्धा नाही, एकदम स्लो गॅसवर ठेवलेले आहेत. गॅस जर तुम्ही फास्ट ठेवला, फ्लेम जर मोठी ठेवली तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स जळून जातील आणि जळल्याचा स्मेल किंवा जो काही वास असतो तो या तेलाला येऊ शकतो. त्यामुळे हे सगळं आपल्याला कमी आचेवरच करायचे आहेत. तर मंडळी, आता मी गॅस बंद करत आहे. आपले 15 ते 20 मिनिट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता मी गॅस बंद करते आणि थोडं कोमट झाल्यानंतर आपण हे बघूया.
सगळ्या इन्ग्रेडियंटचा अर्क याच्यामध्ये उतरलेला आहे आणि हे तेल असं तयार झालेलं आहे आपलं. आता हे वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते मी पुढची प्रोसेस कशी करते ते. तर मंडळी, आपलं तेल हे आता रेडी झालेलं आहे. ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता मी हे वस्त्रगाळ करून घेणार आहे. त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यावरही मी ओढणी ठेवणार आहे. बघू शकता आता अशा पद्धतीने हे तेल निघालेलं आहे आणि याचा वास सुद्धा इतका काही वेगळा उग्र वगैरे असं काही नाही आहे. नॉर्मल स्मेल आहे. त्यामुळे अतिशय सुंदर असं आपलं हे तेल बनवून रेडी झालं आहे. आता ही जी काही आपली तेलाचीच बॉटल होती खोबरेल तेलाची, त्याच बॉटलमध्ये मी हे ट्रान्सफर करून घेते.